छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र एक अतूट असं नातं. याच नात्याचा उत्सवाचा आज दिवस, तो म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर आजच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 साली एक तेजस्वी पुत्र जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. ज्या राजांचा आवाज सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमत होता. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच ज्या मुघलांना थरका पडत होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जसे अनेक वर्ष करून स्वराज्य स्थापन करायला संघर्ष करावा लागला, तसाच संघर्ष जिजाऊंनी देखील शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी केला होता. तो संघर्ष काय होता, जिजाऊंनी आपल्या वडिलांसोबत तो संघर्ष का करावा लागला होता, ते सगळं त्या काळची परिस्थिती, त्या काळची धामधूमत आणि त्यामध्ये शिवाजीराजांचा जन्म, ही सगळी परिस्थिती काय होती तीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. जय शिवराय. मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. जिजाऊंना आपले वडील लखुजीराव जाधव यांच्याशी हा संघर्ष का करावा लागला, नेमकं जाधवराव आणि भोसले यांच्यामध्ये असं काय झालं होतं की जेणेकरून ते एकमेकाचे एवढे वैरी झाले होते. इतिहासामध्ये खंडागळे हत्ती प्रकरण आहे, ते खूप गाजलेलं आहे. त्याचं झालं असं की मलिक अंबर याने आपल्या सरदारांची एक बैठक बोलावली होती. ही बैठक का बोलावली होती तर उत्तरेतून होणाऱ्या मोगलांच्या आक्रमणाला थोपण्यासाठी ही बैठक बोलावली होती. आता मलिक अंबर याच्या दरबारामध्ये शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले यांचे 2 पुत्र असणारे विठोजीराजे भोसले हे देखील यांच्या दरबारात होते. याच दरबारात लखुजीराव जाधव आणि त्यांचे पुत्र देखील होते. निजामाकडे एक खंडागळे नावाचा एक सरदार होता. आता सगळे सरदार बैठक उरकून आपापल्या घरी निघाले आणि तेवढ्यात झालं असं की खंडागळे सरदारांचा हत्ती अचानक पिसाळला आणि तो सर्वांवर धावून आला. हत्ती बिथारला होता, त्यानं वाटेत येईल त्याला निमूटपणे तो चिरडून निघाला होता. हत्तीवर माहूत होता. माहूत हा हत्तीला थांबवण्यामध्ये प्रयत्न करत होता, पण त्याला ते शक्य नव्हतं. बिथरलेल्या गजराजाने लोकांना तुडवीत चित्कार करीत धावतच होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती देखील होईना. त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवांना म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन झाला नाही. कारण जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्याहून ओढून दनादन त्यांना भुईवर आदळत आणि त्यांना पायाखाली चिरडून या हत्तीनं मारलं होतं. दत्ताजींचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले. हा पराभव दत्ताजींना झोंबला. दत्ताजी हत्तीपेक्षा जास्त पिसळून थेट हत्तीवर ते धावून गेले. स्वतः दत्ताजी हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्या हत्तीची सोंड धडावेगळी केली. या धामधुमीत सगळीकडे गोंधळ माजला. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार पुढे आले, पण त्यांच्या मदतीला खेळोजी आणि संभाजी हे देखील खंडागळ्यांच्या मदतीसाठी आले. दत्ताजी जाधवांनी रागाच्या भरात आपला मोर्चा थेट संभाजीराजे भोसले यांच्याकडे वळवला. तेव्हा दोघांची खडाजंगी सुरू झाली. हत्तीचा विषय बाजूलाच राहिला आणि जाधवराव आणि भोसले आपसात लढू लागले. नाते गोते विसरून ते स्वतः आदल्या जन्मीचे जणू वैरी असल्यासारखे एकमेकावर हत्यार चालत होते. खरं तर जिजाऊंच्या विवाहाच्या वेळी या दोघांनी व्याही भेट घेतली होती, अगदी उराला कवटाळून, आणि आता एकमेकाचे जीव घेत आहेत. संभाजी भोसले यांच्याकडून दत्ताजी जाधवराव यांच्यावर वार करण्यात आला आणि या वारामध्ये मात्र संभाजीराजे यांनी दत्तोजींचा जीव घेतला. हे लखुजीराव जाधवांना कळालं, तसं लखुजीराव जाधव भोसल्यांवर चालून गेले. त्यांनी स्वतःचे जावई असणारे शहाजीराजे भोसले यांच्यावर वार केला. शहाजीराजे भोसल्यांवर वार झाला आणि ते तिथंच बेशुद्ध झाले. परंतु लखुजीराव जाधव यांनी संभाजीराजेंवर चालून गेले आणि तेव्हा संभाजीराजेंना त्यांनी ठार मारलं. जाधव आणि भोसले यापुढे एकमेकाचा पाठलाग करत एकमेकाच्या जीवाची वैरी झाले. खरं तर शहाजीराजे भोसले हे लखुजीराव जाधवांचे सख्खे जावई, पण तरी देखील लखुजीराव जाधव हे शहाजीराजांवर चालून गेले. पुढे एकमेकाचा पाठलाग यांनी असा सुरू ठेवला. शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर नावाचं गाव, या जुन्नर पासून थोड्याच अंतरावर एक असलेली आमराई आहे. तिथं शहाजीराजांचं घोडदळ येऊन थांबलं होतं. शहाजीराजांचे पुत्र थोरले संभाजी देखील या शहाजीराजांच्या सोबत थांबले होते. त्याचबरोबर थोडा वेळ तिथून निघून जात तसंच शहाजीराजे अस्वस्थ होऊ लागले. इतक्यात लांबून येणारं जिजाऊंचं घोडदळ त्यांना नजरेत पडलं. या सगळ्या प्रवासामध्ये थकलेल्या जिजाऊंना च्या चेहऱ्यावर थकवा होता, परंतु तो शहाजीराजांना पाहताच त्यांचा तो थकवा दूर झाला. याच वेळी जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव हे देखील शहाजीराजांचा पाठलाग करत होते. जिजाऊ तेव्हा गरोदर होत्या. जिजाऊ आणि संभाजीराजांची भेट होताच पुढचा प्रवास हा झेपणार नसल्यानं जिजाऊंनी शहाजीराजांना सांगितलं की आपण जवळ असणाऱ्या शिवनेरीचे किल्लेदार विश्वासराव यांच्याशी आपल्याला थांबता येऊ शकतं, असं त्यांनी सुचवलं. तातडीने जुन्नरला असलेल्या शहाजीराजांनी विश्वासराव यांना पत्र पाठवलं की शहाजीराजे आणि जिजाऊ आम्ही आपल्याकडे येत आहोत असा निरोप पाठविला. स्वतः विश्वासराव हे शहाजीराजांना नेण्यासाठी थेट जुन्नरला येऊन आले.
आणि तिथेच थांबले. इथं थांबणं धोक्याचं असल्यानं निरोप घेत शहाजीराजांनी विश्वास असणाऱ्या बाळकृष्ण हनुमंत, संक्रोजी निळकंठ आणि सोनाजीपंत कोरडे यांसारखी विश्वासू मंडळी जिजाऊंसोबत त्यांना तिथं ठेवलं आणि पुढील प्रवासासाठी ते निघून गेले. जिजाऊ गहिवरल्या डोळ्यातून त्यांनी संभाजीराजांकडे बघितलं आणि शहाजीराजांचा निरोप घेतला. काही वेळातच जुन्नरला लखुजीराव जाधवांचा वेढा पडला. त्यांनी तेथून थेट विश्वासराव यांच्या घरातच प्रवेश केला. त्यांनी समोर बघितलं ते आपली गरोदर असणाऱ्या जिजाऊला. त्यांनी तसं बघितताच त्यांनी काहीच न करता त्यांनी स्वतः जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर नेऊन पोहोचवलं. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंचे दिवस अत्यंत चिंतेत जात होते. इतक्यात शहाजीराजांची जहागिरी असणाऱ्या पुण्यात मुरार जगदेव यानं त्याची राख रांगोळी केली. लोकांच्या कत्तली केल्या. ही बातमी जिजाऊंना कळाली. हे ऐकून त्यांना प्रचंड वेदना झाल्या. पण थोरले संभाजीराजे आणि शहाजी महाराज सुरकुप असल्याचं कळल्यानं त्या समाधानी होत्या. एवढ्यात निजामाने जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधवराव आणि त्यांचे तिन्ही मुलांचा दरबारात खून केला. जिजाऊंना ही बातमी कळल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या खुनाची बातमी ऐकून त्या प्रचंड खचल्या. गरोदर असताना त्यांना या यातना झाल्या आणि त्यामुळं या दुःखात त्यांचे 9 महिने संपले. अखेर तो सोनेरी दिवस उजाडला. शिवनेरीवर कित्येक दिवसांनी आनंदाची लहर आली होती. सगळीकडे धावपळ सुरू होती. वेदराज, विश्वासराव आणि इतर मंडळी सदरेवर बसली होती. इतक्यात एक दासी पळतच आली आणि तिने मुलगा झाल्याची बातमी दिली. सगळ्या गडावर एकच जल्लोष झाला. आनंदाला उधाणं फुटलं आणि एक तेजस्वी पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला. आणि इथून पुढं खरा प्रवास सुरू झाला तो स्वराज्याचा आणि तो पुतपर्यंत येऊन थांबला तो आपल्या स्वातंत्र्यापर्यंत. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.